आज आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा संस्थेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे नेते आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर पुढे बरेच कार्यक्रम आहेत, त्यामुळे इथं मी 2 मिनिटच बोलू इच्छितो आणि अनेक मान्यवर इथं आले आहेत। माफ करा, सगळ्यांचंच नाव मला इथं घेता येणार नाही, कारण ही एक रयत संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जितके इथं बसलेले मान्यवर महत्त्वाचे आहेत, तसेच पुढे बसणारे सर्व प्रत्येक व्यक्ती आणि मान्यवर हे महत्त्वाचे आहेत। हाच खऱ्या अर्थाने विचार हा कर्मवीर भाऊराव अण्णांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे। ही संस्था अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 60 वर्षांपूर्वी स्थापन झाली आणि त्याच्यासाठी कर्मवीर भाऊराव अण्णांनी तर पुढाकार घेतलाच, पण स्वर्गवासी दादा पाटील असतील, स्वर्गवासी आबासाहेबजी निंबाळकर असतील, स्वर्गवासी बापूसाहेबजी देशमुख, स्वर्गवासी गुलाब नबी सय्यद, स्वर्गवासी रामभाऊजी दांडे, स्वर्गवासी विष्णू अण्णा काळदते, स्वर्गवासी BR जी पाटील, सोनाबाईजी सोनमाळी, स्वर्गवासी आनंदरावजी फाळके, अशा मोठ्या मोठ्या मान्यवरांनी फक्त पैशाने मोठे नाही पण मनाने मोठे असणारे या सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला। या तालुक्यामध्ये राहणारे सामान्य लोक, कुणी 10 रुपये, कुणी 2 रुपये, कुणी 5 रुपये, कुणी 1000 रुपये, कुणी लाखभर रुपये, अशा पद्धतीने वर्गणी एकत्रित केली आणि ही संस्था इथं उभी राहिली आणि पलीकडे असणारी महात्मा गांधी जी संस्था आहे, या दोन्ही संस्था आपल्या या तालुक्यामध्ये उभ्या राहिल्यात। या संस्थेतून आत्तापर्यंत 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकून मोठे झालेले, स्वतःच्या पायावर उभे आहेत। कुणी कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये काम करतं, कुणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करता, स्वतःचा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे। ही संस्था जर इथं नसती, याच्यातले अनेक लोक हे आयुष्यामध्ये कदाचित त्या लेवलला जाऊ शकले नसते। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या संस्थेसाठी त्याग दिला, सहकार्य केलं, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मला असं वाटतं टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। या संस्थेच्या माध्यमातून काय काय केलं गेलं याच्यावर मी जास्त बोलणार नाही। मगाशी नगरकर सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, पण इथं असणारा प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि याच्या आधी असणारे सर्व शिक्षक, प्राचार्य, या सर्व लोकांनी खूप मनापासून या संस्थेला काहीतरी चांगली उंची यावी यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। आदरणीय पवार साहेब असतील, तसंच दळवी साहेब असतील, अनिलरावजी पाटील साहेब असतील, सर्व जे आपल्या रयत संस्थेवर असणारे प्रमुख मान्यवर आहेत, त्याच्या आधी असणारे सर्व मान्यवर आणि सदस्य असतील, त्यांनी सुद्धा ही संस्था आणि अशा अनेक संस्थेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं, ताकद दिली, म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला मिळतात। त्यामुळे सर्व सदस्यांसाठी मला असं वाटतं टाळ्या वाजवून त्यांचा सुद्धा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। या संस्थेमध्ये बऱ्याच काही नवीन गोष्टी आपल्या सर्वांना बघायला मिळतात। 950 कॅपॅसिटी असणारं ACचं सभागृह हे आदरणीय पवार साहेबांमुळेच आपल्या सर्वांना आज बघायला मिळते आणि असं सभागृह या जिल्ह्यामध्ये नाही तर या भागामध्ये कुठल्याही दुसऱ्या संस्थेमध्ये नाही, फक्त कुठं आहे तर आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये आहे। त्याच्यामागे पवार साहेबांचा हेतू होता, कला क्षेत्रामध्ये वाव देण्यासाठी जे सर्व मुलं मुली इथं आहेत त्यांना तिथं संधी मिळावी, काही शिक्षणाचे कार्यक्रम तिथं व्हावेत, काही वक्ते तिथं बोलवावेत, या हेतूतून आणि इथं असणाऱ्या तुम्हा सर्वांच्या भविष्यासाठी कुठेतरी हातभार लावा का यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेऊन तिथं ती संस्था, ती जे वास्तू आहे ही आपल्या सर्वांना तिथं दिली। तसंच माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांनी 50 लाख रुपये आपल्या हॉस्टेलसाठी दिले, याच्या पुढेही ते नक्कीच तिथं देतील। अशा अनेक लोकांनी मदत केली आणि आज सुद्धा काही दानशूर व्यक्तींचा सत्कार इथं झाला। या सगळ्यांनी मदत केली म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे।
पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. मी तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना विनंती करतो की मुलींसाठी वसतिगृह हे चांगल्या पद्धतीचं इथं झालंय, पण तसंच मुलांसाठी सुद्धा एक चांगलं वसतिगृह आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये व्हावं, MGमध्ये व्हावं अशी विनंती इथं मी करतो. MCS आणि MCA हे 2 विभाग आम्हाला इथं सुरू करायचे आहेत. त्यासाठी सुद्धा आपलं पाठबळ आमच्याबरोबर असावं. रिसर्च सेंटर असे 2 तिथं सुरू करायचे आहेत. त्याच्याचबरोबर अनेक काही म्हणजे ज्याच्या लॅब असतील अशा विविध गोष्टी आम्हाला सुरू करायच्या आहेत. त्यामुळे साहेब, आपण आम्हाला यासाठी पाठबळ द्यावं. आपण नक्की नेहमी पाठबळ जसं देत आला आहात असंच पाठबळ यंदासुद्धा तुम्ही इथं द्याल असा विश्वास या सर्व आमच्या या भागाचं भवितव्य म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाल बंधू आणि भगिनींच्या वतीने मी आपल्या साहेब तुम्हाला इथं करतो. त्याच्याचबरोबर साहेब, राशीन महाविद्यालयामध्ये आपण तिथं जी 23 एकर जमीन आहे तिथं तुमच्या परवानगीने आणि बोर्डच्या परवानगीने एका सेवाभावी संस्थेला आपण विनंती केली आणि या भागातलं आणि या जिल्ह्यातलं सर्वात चांगलं असं क्रिकेटचं स्टेडियम हे राशीनमध्ये आपण तिथं राशीनच्या विद्यालयाच्या इथं बांधणार आहोत. त्याच्याचबरोबर मिरजगावला ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषदची शाळा बांधली अशाच एका दानशूर व्यक्तीच्या मदतीने आणि तुम्ही सांगितल्यामुळे तिथं एक सुंदर अशी राशीनला आपण शाळा आणि कॉलेज तिथं बांधत आहोत. आणि ते जे स्टेडियम आहे आणि फक्त क्रिकेटचं स्टेडियम आहे असं समजू नका. इथं आता कबड्डीचे खेळाडू आले, कुस्तीचे खेळाडू आले, उत्कृष्ट असं इनडोअर स्टेडियमसुद्धा तिथं आपण राशीनला बांधणार आहोत. त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांना नक्कीच होईल. 3 तारखेला म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला आई जगदंबाचं दर्शन घेऊन तिथं आपण त्याचं भूमिपूजन तिथं करणार आहोत. आणि त्या भूमिपूजनाला कोण येणार असेल तर या देशाचं क्रिकेटचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा तिथं 3 तारखेला येणार आहेत. खरं तर राशीनला जसं स्टेडियम बांधतो तसं कर्जत शहरामध्ये सुद्धा आपल्याला स्टेडियम बांधायचं होतं. इथले नगरसेवक पाठपुरावा करत होते, त्यासाठी सुद्धा निधी आपण उभा केलेला आहे. पण प्रॉब्लेम एवढाच झाला की सरकार आपल्या विचाराचं नसल्यामुळे एक परवानगी लागते. शासनाची जमीन आहे, त्याला अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही. पण मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो, आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो का पुढच्या 2 महिन्यामध्ये जे या राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन घडून आणणारा एक व्यक्ती आपल्यापाशी आहे मध्ये आदरणीय पवार साहेब. आणि 2-3 महिने झाल्यानंतर आपण या शहरामध्ये सुद्धा एक सुंदर असं स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथं बांधणार आहोत. तसंच जामखेडमध्ये असणारे नागेश महाविद्यालय ते जमीन कमी असल्यामुळे थोडंसं बाहेरच्या बाजूला आपण तिथे एक छोटंसं स्टेडियम आणि चांगलं तिथं स्विमिंग पूल आणि अशा गोष्टी असणारं एक इंडोर स्टेडियमसुद्धा तिथं बांधणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी कर्जत आणि जामखेडमध्ये असणारे आमची भावी पिढी म्हणजे तुम्ही म्हणजे लहान आमचे बंधू आणि भगिनींनो, तुमच्या सर्वांसाठी हे आपण गोष्टी इथं करत आहोत. काही आपले इथले कुस्ती पैलवान आहेत, पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं जे खुराक असेल नाहीतर त्यांना लागणारी मदत असेल हे त्यांनी तिथं त्यांना दत्तक घेतलं आहेच. आणि आम्ही सुद्धा तिथं जिथं कुठं पाहिजेल तिथं पाठबळ आणि ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. पवारसाहेब, इथं जिथं आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी नॅशनल लेवलचं युनिव्हर्सिटीची स्पर्धा मुलींची कुस्तीची झाली होती. महाराष्ट्रातून मुलं मुली इथं आलेच, पण उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली त्या भागातल्या विद्यार्थ्यांचं आणि तिथं असणाऱ्या शिक्षकांचं त्यांचं कोचचं म्हणणं होतं की अजिबात नाही, महाराष्ट्राला ती स्पर्धा द्यायची नाही. आणि जर महाराष्ट्राला तुम्ही ती युनिव्हर्सिटी नॅशनल लेवलच्या युनिव्हर्सिटीची स्पर्धा द्यायची असेल एखाद्या मोठ्या शहरामध्ये ती तुम्ही द्या. कर्जत हे नाव आम्ही कधीच ऐकलं नाही असे उत्तर प्रदेशचे तिथं मोठे मोठे जे सर्व नेते आहेत असं ते तिथं बोलत होते. पण आपलं सरकार तिथं होतं. युनिव्हर्सिटीली पुणे युनिव्हर्सिटीला आपल्याला पाठिंबा दिला, पाठबळ दिला. भुजबळ सर इथं आहेत, नगरकर इथं आहेत. तर ह्या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आपल्या कर्जत तालुक्याला नॅशनल लेवलची स्पर्धा घेण्याची परवानगी मिळाली. आणि उत्तर प्रदेशचे जे कोच जे आपल्या महाराष्ट्राला कुठंतरी एक वेगळ्या लेवलला बघत होते आणि आपल्या कर्जतला आम्ही ओळखतच नाही असं त्यांनी दिलेलं वक्तव्य जेव्हा इथं आलेलं नियोजन त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं आजपर्यंत युनिव्हर्सिटीच्या ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्यात चांगली स्पर्धा जर कुठं झाली असेल तर ती आपल्या कर्जत भूमीमध्ये झाली. ही कर्जत जामखेडची ताकद आहे. आणि या ताकदीला पाठबळ देण्यासाठी मी असेल आणि इथं अनेक दानशूर लोक आहेत, सदस्य आहेत,
ते पाठबळ देत असतात, शिक्षक पाठपुरावा करत असतात, पाठबळ देत असतात. त्यामुळे अशा अनेक स्पर्धा आम्ही इथं येत्या काळामध्ये तिथं घेणार आहोत आणि त्यासाठी आपलंसुद्धा पाठिंबा आणि मदत तिथं लागेल. जाता जाता साहेब, तुम्ही लहानपणीपासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी शिकवण दिली आहे की काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे. तसंच कर्मवीर अण्णा असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, संतांचा विचार असेल, यांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं आहे की समाजासाठी काम करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा केला गेला नाही पाहिजे. त्या अनुषंगानेच कर्जत आणि जामखेडमध्ये जे विद्यार्थी 3 किलोमीटरपेक्षा लांबून जे येतात आणि 3 किलोमीटर एका बाजूली चालत येत होते आणि ये जा करण्यामध्ये त्यांचा जो वेळ तिथं जात होता, त्याच्यामध्ये ताकद जी जात होते, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष तिथं लागत नव्हतं. म्हणून आपण आत्तापर्यंत अशा मुलामुलींना 15,000 सायकली तिथं दिलेल्या आहेत. त्याचा फायदा नक्कीच इथं असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि या व्यासपीठावरनं मी एक घोषणा अशी करत आहे की आता 3 किलोमीटरची अट जी आपण घातली होती ती आता 2 किलोमीटरमध्ये आपण आणत आहोत. आणि 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटरमध्ये जी मुलं आणि मुली त्या सायकलपासून वंचित राहिलेले आहेत, त्या सर्व मुलामुलींना पुढच्या काही महिन्यांमध्ये सायकल ही देण्याची जबाबदारी मी घेत आहे. एवढंच या ठिकाणी आपल्यास घोषित करतो. तसंच कर्जत आणि जामखेडमध्ये जे 14 महाविद्यालय आहेत तिथं टॉयलेटची परिस्थिती फार खराब होती. शिक्षकांसाठी सुद्धा टॉयलेट नव्हते. आणि मग एका सेवाभावी संस्थेला विनंती केल्यानंतर कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये असणाऱ्या 14 महाविद्यालयामध्ये रयतच्या 3.5 कोटी रुपये खर्च करून एक चांगलं असं टॉयलेट तिथं आपण बांधलेलं आहे, स्वच्छतागृह बांधलेलं आहे, ज्याचा फायदा हा मुलामुलींना होतो. कारण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की चांगले टॉयलेट नसतील तर मुलं मुली टॉयलेटला शाळेमध्ये असताना जात नाही. त्यामुळे किडनीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. लहान वयामध्ये जर त्यांच्या किडनीवर परिणाम झाला तर उद्या जाऊन मोठं झाल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे विकार किडनीचे होऊ शकतात. आणि ती गोष्ट मनामध्ये ठेवून मोठ्या प्रमाणात निधी हा कर्जत जामखेडमध्ये स्वच्छतागृहासाठी दिलेला आहे. आणि उद्या जाऊन प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला चांगलं सभागृह तिथं बांधायचं आहे, तिथं चांगले वर्ग हे बांधायचे आहेत. आणि त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न हे करणार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की कर्जत आणि जामखेडमध्ये जी रयतची संस्था आहे, त्याचे जे सर्व महाविद्यालय आहेत, याचा आदर हा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. कारण हे सगळे संस्था जर इथं नसत्या तर आपले पालक शिकू शकले नसते. आणि आपले पालक जर शिकले नसते तर आज आपण सुद्धा कदाचित शिकू शकलो नसतो. कारण का पुणे आणि मुंबई या भागामध्ये जात असताना तिथं सगळ्यांनाच परवडतं असं नाही. त्यामुळे ज्या मुलामुलींना परवडत नाही ते कदाचित पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकले नसते. त्यामुळे ज्यांना परवडत नसेल अशा संस्था इथं असल्यामुळे तिथं त्यांना चांगलं शिक्षण हे देता येतं आणि त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना तिथं होत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वजण ज्या लोकांनी आपल्या संस्थेला मदत केली, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं, ज्या पालकांनी कमी शिकूनसुद्धा तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं स्वप्न मनामध्ये ठेवून आपल्या या कॉलेजमध्ये ते पाठवत आहेत, तुम्हाला जो कुठला खर्च लागेल ते प्रामाणिकपणे तिथं ते करत आहेत. शिक्षकेतर कर्मचारी असतील, दानशूर व्यक्तिमत्व असतील, या सर्वांचा आदर हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. पुढे अनेक कार्यक्रम आहेत आणि खर्डा तिथं आदरणीय पवार साहेबांचा 4:30 वाजता कार्यक्रम असल्यामुळे मला खूप काय बोलायचे, पण खूप बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. कारण आदरणीय पवार साहेबांना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायचे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात, इथं सर्व पालक आलेत, माझी सर्व विद्यार्थी इथं आलेत, त्यांचं मी मनापासून इथं संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो, लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करतो. आणि येणारं वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आणि समृद्धी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनाबद्दल.